नमस्कार मित्रांनो, आज शनी अमावस्येला करा असे उपाय फार कमी लोकांना माहिती। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। हिंदू धर्मात भगवान शनिदेवांना कर्माचा दाता म्हटले जाते आणि न्यायाची देवताही म्हणतात। व्यक्तीच्या प्रत्येक वाईट चांगल्या कर्माचे फळ ते देतात। अशा शनिदेवांची दृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर पडली तर ती व्यक्ती राजापासून रंक बनायला वेळ लागणार नाही। म्हणूनच शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची पूजा करावी। यामुळे शनिदेवांची कृपा सदैव आपल्यावर राहते। आज शनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची आणि शुभ आहे। या शनी अमावस्येला शनिदेवांचे उपाय केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो। शनींच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज शनी अमावस्येला तुम्ही काही उपाय देखील करू शकता, जे फार लोकांना माहिती नाही, तर जाणून घ्या। आज शनी अमावस्येला करण्याचे उपाय: शनीच्या साडेसाती आणि ध्येयापासून मिळेल आराम। या दिवशी शनिदेवांची उपासना केल्यास दुप्पट फळ मिळते। शनिवारी अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने शनीच्या साडेसाती आणि ध्येयापासून आराम मिळतो। शनिदेवाला न्याय देवता मानले जाते। शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या आधारे न्याय देतात अशी पौराणिक मान्यता आहे। यामुळे जीवनात संघर्षाचे दिवस येतात, कारण पृथ्वीवर कुठेतरी आपण आपल्या मागच्या जन्माच्या कर्मांची फळे घेत असतो। जाणून घ्या शनी अमावस्येचे काही खास उपाय। शनी अमावस्येची तिथी: पंचांगानुसार शनी अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:29 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:50 संपेल। मार्गशीर्ष अमावस्या शनिवारी 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिवसभर राहील। अशा स्थितीत शनिदेवांची पूजा केल्यास दुप्पट फळ मिळेल। मात्र अमावस्येच्या स्नानांचे दान 1 डिसेंबर रोजी उदय तिथीला वैध असेल। शनी अमावस्येचे महत्त्व: शनिदेवांचा प्रकोप शांत करण्यासाठी शनी अमावस्या हा शुभ दिवस मानला जातो। शनी अमावस्येच्या दिवशी शनीशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ असते। ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनीचा अशुभ प्रभाव आहे त्यांनी शनी दर्शन टाळावे। शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय प्रभावी मानले जातात। शनी अमावस्येला मोहरीच्या तेलात तीळ मिसळून शनिदेवाला अर्पण करावे। असे करा उपाय: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून सूर्यास्तानंतर त्याचा अभिषेक करावा। तसेच काळे निळे कपडे आणि निळी फुले अर्पण करा। तसेच ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा। शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो। अमावस्येच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण विशेष फायदेशीर मानले जाते। त्याच्या प्रभावामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि बजरंगबलींच्या भक्तांना त्रास होत नाही। यामुळे जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। हनुमानजींच्या कृपेने माणसाला अडचणींचा सामना करावा लागत नाही। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या आणि नोकरीच्या समस्या दूर होतात। या दिवशी सकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे। नंतर पिंपळाच्या 5 पानांवर 5 मिठाई ठेवा। यानंतर तुपाचा दिवा लावून 7 परिक्रमा करावी। केवळ शनी अमावस्येलाच नाही तर प्रत्येक शनिवारी प्रत्येक अमावस्येला गरजू लोकांना मोहरीचे तेल, काळे तीळ, कपडे, ब्लँकेट, शूज आणि चप्पल दान करावे। या उपायाने शनीच्या प्रकोपापासून आपल्याला आराम मिळतो। आपल्या सर्वांवरती शनिदेवांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।